सर्वांना संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये। या रुग्णालयामध्ये आज माननीय वीरेंद्र लगाडे, जिल्हाध्यक्ष नवी मुंबई, रिपब्लिकन सेना यांनी फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। आणि आज आहे सरसेनानी माननीय आनंदरावजी आंबेडकर यांचा जन्मदिन। या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी आज हा फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। विचारूया आज आपण, त्यांची सर्व टीम आमच्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एक्झॅक्टली आज त्यांनी काय आणि कशा पद्धतीचा हा कार्यक्रम केलेला आहे। आमच्यासोबत रेखाताई, जय भीम, संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। काय होता आजचा हा कार्यक्रम? आदरणीय आंतरराष्ट्रीय आंबेडकर साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी झाडे लावतोय, पण या वर्षी फळं वाटप आणि बिस्किट वाटपचा आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। आणि म्हटलं बाहेर केवळ आपण हॉस्पिटल जाऊया आणि हॉस्पिटल रुग्ण लोकांना ते फळ वाटप करूया आपण। आणि फळं वाटायला खूप आनंद होत आहे की चला पेशंट लोकांना काहीतरी पौष्टिक आहार भेटला आहे खाण्यासाठी। आणि प्रत्येक वर्षी साहेबांच्या कार्यक्रम वाढसामध्ये झाड लावण्याचा कार्यक्रम असतो। यावर्षी फळं वाटप आणि संध्याकाळी टायमाला आपल्या दादर इथे साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। तर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। या होत्या महिला आघाडी अध्यक्ष मान्य रेखाजी, या रिपब्लिकन सेनेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहे। आता आपण जाऊया, माननीय वीरेंद्र भाऊ लगाडे हे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत। यांनी हा कार्यक्रमाचा संपूर्ण कार्यक्रम घेतलेला आहे। आपण विचारूया सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये। काय कार्यक्रम आणि कशा पद्धतीने केला? आज 2 जून हा दिवस आम्ही स्वाभिमानी दिवस या अर्थाने या दिवसाकडे बघतो, कारण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महामानव, त्यांचे नातू सन्माननीय सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब यांचा आज वाढदिवस आणि आंबेडकर घराणं स्वाभिमानी घराणं, त्यामुळे आम्ही हा दिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करत आहोत। साहेबांनी गेल्या आठवड्यात मिटिंगमध्ये सांगितलं होतं की माझा वाढदिवस आहे, असा मोठा जल्लोष न करता, इतर फालतू खर्च न करता समाजाच्या उपयोगात येतील असे काही कार्य करा। उदाहरणार्थ बाबा, कोणी शाळेमध्ये जाऊन खाऊ वाटप करा, शाळेमध्ये जाऊन पुस्तक वाटप करा, किंवा रुग्णालयात जाऊन फळं वाटप करा। ते आम्ही त्या अनुषंगाने त्यांच्या आदेशाने आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या पूर्ण नवी मुंबई जिल्ह्याची टीम, महिला आघाडी आहेत, तरुण मुलं आहेत, पुरुष आघाडी आहेत, आम्ही सर्वांनी मिळून आज हे महानगरपालिकेचं रुग्णालय आहे त्या रुग्णांसाठी फळं वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आता फळं वाटपाचा कार्यक्रम म्हणजे असा फार मोठा आम्ही त्यांना काय देतो असा प्रकार नाही आहे, तरीसुद्धा जर एखादं चांगलं फळ त्या रुग्णाला भेटलं तर त्याची रिकव्हरी चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही ते 300-350 पेशंट म्हणण्यापेक्षा रुग्णांना चांगल्या प्रतीची केळी आणि चांगल्या प्रतीचे सफरचंद असं त्यांना वाटप केलेलं आहे। आणि हेतू हाच आहे की आमच्या रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून समाजामध्ये थोडंफार तरी आमचं योगदान असावं। त्या अनुषंगाने जे पेशंट आहेत त्यांना आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीने फळं वाटप केलेलं आहे। धन्यवाद। बघा, फळं वाटप हा एक स्पेशल असा एक कार्यक्रम होता आणि तोही फक्त माननीय सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर यांच्या बर्थडेच्या हिशोबाने आहे। पण त्या व्यतिरिक्त समाजामध्ये सध्या अतिशय वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना उमटत चाललेल्या आहेत। उपवर्गीकरणाच्या बाबतीत असू द्या, किंवा अन्याय अत्याचाराच्या बाबतीत असू द्या, किंवा महागाईच्या बाबतीत असू द्या, सिलेंडर दरवाढीच्या बाबतीत असू द्या, पेट्रोल डिझेल दरवाढीच्या बाबतीत, यावर आपण सध्या कुठलं काम करत आहेत का? बघा, आमचे नेते, बहुजनांचे नेते सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर यांनी उपवर्गीकरणाला जाहीरपणे विरोध दर्शवला आणि आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे। ह्या वर्गीकरणाच्या विरोधात आम्ही सगळे शिवसेनाचे, आपल्या रिपब्लिकन सेनेचे सगळं टीम त्यांच्या पाठीशी आहे। आणि आता हे विषय सगळ्यात जुने झालेच आहे। पेट्रोल वाढणे, गॅस वाढणे, महागाई वाढणे, गेली 9 वर्ष ते 10 वर्ष जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले, मी तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही पत्रकार आहात, मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून एक अशी गोष्ट सांगा मला की ती स्वस्त झाली नाही। पण हे सगळं बरोबर आहे तुम्ही जे बोलता ना, म्हणून काय जनतेने स्वस्त बसावं का? मोदीजी जेव्हापासनं
पंतप्रधान झाले तेव्हापासून सगळंच महागलं. ठीक आहे, मग लोक ज्यावेळेस ज्या पद्धतीनं आता मोदीजीला घाबरून हे करत आहे की बाकीची जी अपोजिशन पार्टी आहे हे काही करत नाही आहे, काय वाटतं? घाबरत नाही. लोकशाही आहे. बाबासाहेबांनी या भारतात देशाला संविधान दिलेलं आहे. त्यामुळे तो रस्त्यावरचा गरीब माणूस किंवा महाराष्ट्रातला श्रीमंत माणूस हा समान आहे, त्याला पूर्ण अधिकार आहे. परंतु इथे कोणाला घाबरत नाही. फक्त ईव्हीएम मशीन जी आहे ती ह्या लोकांनी मॅनेज केलेली आहे. आताचा रिझल्ट आहे बघा, पंजाबमध्ये ग्रामपंचायत इलेक्शन झाले, बॅलेट पेपर होती, पूर्ण भाजप साफ झाली तिथे. मग का नाही आली तिथे भाजप? म्हणजे भाजप भाजप चिटिंग करून खेळते. आपण लहानपणी एखादा आपल्या टीम मध्ये चिटर असायचा, तो चिटिंग करून जिंकायचा, तसे चिटिंग करून जिंकते. त्यामुळे त्याचं काय तथ्य नाही. बघा, एक ना एक दिवस याचा अंत होतो. मी म्हणणारे संपलेले आहे. आणि आता ह्या भाजपचा अंत जवळ आलाय. हे स्वतःला सगळे मी म्हणताय ना, जास्त वेळ लागत नाही. पुढच्या इलेक्शनला बघा तुम्ही, जर बॅलेट पेपर इलेक्शन घेतलं तर ह्या भाजपला नगरसेवक पण होणार नाही, ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा होणार नाही. एवढे भाजपचे लोक बदमाशी करायला लागले. भाजपचे लोक बदमाशी करतायत, भाजप बॅलेट पेपरवरती घेणार नाही. याच्या पुढे सुद्धा जर घेतलं नाही तर काय करणार? सगळं तर मॅनेज त्यांनी वरून कालपर्यंत लोक म्हणतात सर्वोच्च न्यायालय त्यांनी मॅनेज केलं, ईडी त्यांनी मॅनेज केलं, हो ना, सीबीआय मॅनेज आहे, ईव्हीएम मॅनेज आहे. मग प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला एक काल आहे. तर त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांच्या मर्यादा संपत आल्या. ज्या दिवशी श्रीलंकेमध्ये झालं, जपान आपलं नेपाळमध्ये झालं, असा तिथे काय झालं, लोकांनी उद्रेक केला ना. तसा उद्रेक किती व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाही, तसा उद्रेक ऑलरेडी काही तरुणांनी केलेला आहे. ज्या पद्धतीचं तरुणांवरती चिखलफेक झाली, म्हणजे त्यांना कॉक्रोच, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कॉक्रोच म्हणावं, याच्यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कुठलीच नाही आहे. आणि त्या अनुषंगाने पूर्ण जगभरामध्ये ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीनं आपलं तोंड वरती केलेलं आहे, त्यावरती संपूर्ण जग बोलायला लागलेलं आहे. तर हा उद्रेकच म्हणावं, आणखी काय? आणि उद्रेक झाला रे झाला की यांना, मी तुम्हाला सांगतो, यांना पळून मारतील जनता, समजलं का? त्यामुळे यांना कोणी घाबरत नाही साहेब. इथे कोणाला कोण घाबरत नाही, कोणाला कोण खायला प्यायला देत नाही, समजलं का? प्रत्येक जण सकाळी उठतोय, आपलं काम करतोय आणि संध्याकाळी घरी येतोय, आणि जो महिन्याचा पगार होतो हक्काचा घेतोय. त्यामुळे ते कोणाला घाबरायचं कारण नाही. परंतु एक तुम्ही बरोबर बोलले की भाजपवाल्यांनी सिस्टम ताब्यात घेतलेली आहे. निवडणूक आयोग त्यांचाच आहे, सर्वोच्च न्यायालय त्यांचंच आहे, सगळे कमिशनर, सगळे चीफ सेक्रेटरी सगळे त्यांचेच आहे. त्यांना पण त्यांनी घाबरून ठेवलेलं आहे. मग हे तू माझं काम कर, तुला मी जेलमध्ये, असे बरेच उदाहरणं आहेत. त्यामुळे हे ठीक आहे, चलतं राहत आहे राजकारण. परंतु आता यांचे दिवस भरलेले आहेत. एक दिवस भारतातील जनता म्हणण्यापेक्षा तरुण वर्ग हा उद्रेक करेल आणि तिथे जे भारत देशामध्ये भाजप सत्ता संपून जाईल. धन्यवाद. दिवस येतील. धन्यवाद लगाडे साहेब. आज माननीय सरसेनानी आनंदराजे आंबेडकर यांचा वाढदिवस. संविधान वार्ताच्या माध्यमातून मी विनोद कांबळे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही संविधान वार्ताचे जाहीर आभार मानतो. कारण एक तुमच्यासारखं एकच चॅनल आहे की सर्वसामान्यांचा आवाज हा जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवता, बहुजनांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवता. कारण आम्ही जे कार्य करतो बहुजन वर्ग मिळून, जे पेड मीडिया असते ती काय आमची जास्त दखल घेत नाही, आणि तुम्ही आमची वेळोवेळी दखल घेता, आमच्या बातम्या चालवता, अख्ख्या महाराष्ट्राला रिपब्लिकन सेना नवी मुंबई काय चालू आहे हे दाखवता. त्याबद्दल नवी मुंबईच्या पूर्ण रिपब्लिकन सेनेच्या वतीने तुमचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू.